विठ्ठल भक्तीला सलाम. मुस्लिम समाजाच्या सेवाभावाने घडले हिंदू मुस्लिम ऐक्याचे भावस्पर्शी दर्शन. जात धर्माच्या भिंती ओलांडत वारकऱ्यांच्या सेवेत मुस्लिम समाज. अहिल्यानगरात ऐक्याचा अविस्मरणीय क्षण. मुखी विठ्ठल, हातात सेवाभाव. मुस्लिम समाजाने जिंकली वारकऱ्यांची मने. धर्म वेगळे पण माणुसकी एकच. वारकऱ्यांच्या सेवेत मुस्लिम समाजाचे प्रेरणादायी योगदान. विठ्ठल भक्तांच्या स्वागतासाठी मुस्लिम समाज सरसावला. मुखी विठ्ठल आणि मनात माणुसकी. आषाढी वारी म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नाही, तर प्रेम, सेवा आणि समतेचा उत्सव आहे. आणि याच उत्सवाला अहिल्यानगर शहरात एक सुंदर मानवीय स्पर्श लाभला. समस्त मुस्लिम समाज आणि आय लव्ह अहमदनगर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या दिंडीचे मनापासून स्वागत करण्यात आले. मजल दर मजल चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप करून सेवाभावाची अनोखी परंपरा जपण्यात आली. वारकऱ्यांच्या मुखी विठ्ठलाचे नामस्मरण आणि त्यांच्या सेवेसाठी मुस्लिम समाजाचे प्रेमळ हात हे दृश्य उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेले. जात, धर्म, पंथ आणि भेदभाव यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वारकऱ्यांनीही या प्रेमळ स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आयोजकांना मनापासून आशीर्वाद दिले. आज समाजात द्वेषाच्या घटना चर्चेत आहेत, मात्र अहिल्यानगरने प्रेम, सौहार्द आणि बंधुभावाचा आदर्श घालून दिलाय. हिंदू मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन अनेकांच्या स्मरणात कायम राहील यात शंकाच नाही. सध्या पवित्र आषाढी महिना सुरू आहे आणि आपण बघू शकतो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची खरी संस्कृती म्हणजे वारी आहे. आणि विठ्ठलाच्या नावाने पंढरपूरकडे निघालेला वारकरी हे कोणत्याही जाती धर्माचं दिसत नसून त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त माऊली दिसतो. याच भावनेने आज समस्त अहमदनगर मुस्लिम समाज व आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या वतीने कोटला भागामध्ये वारीचा या ठिकाणी पालखीचा स्वागत करण्यात आलं मुस्लिम समाजाच्या वतीने. त्याचप्रमाणे वारकरी बांधवांसाठी या ठिकाणी आपण बघू शकतो स्वच्छ पाण्याची सोय, अल्प उपहार, खाण्यापिण्याच्या वस्तू असे अनेक वस्तू या ठिकाणी वाटप केलेलं आहे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने. खऱ्या अर्थाने आपण बघू शकतो हीच खरी महाराष्ट्राची ओळख आहे, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. एकीकडे दोन समाजामध्ये भिंत निर्माण करणारे काही व्यक्ती आणि मुस्लिम समाज त्याच्या पलीकडे जाऊन दोन समाजामध्ये प्रेमाचा पूल बांधण्याचं काम या ठिकाणी करत आहे. आणि मी पुन्हा एकदा सर्व समाज बांधवाच्या वतीने आलेले सर्व माझे वारकरी माऊली त्यांना सगळ्यांना मी पुढे भावी वाटचालीत मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि असंच कार्य आम्ही भविष्यामध्ये चालू ठेवू एवढी आम्ही या ठिकाणी गवाही देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. आज समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने बापूशाह दर्गा या ठिकाणी नेवासा येथील दिंडीचे भव्य असे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी समाजाच्या वतीने त्यांना पाणी आणि बिस्किटांचं वाटप करण्यात आलं. खऱ्या अर्थानं एक सामाजिक भावना जोपासत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही शिकवण दिलेली आहे त्याप्रमाणे आपण या समाजामध्ये वागलं पाहिजे, असं खरं तर आज या मुस्लिम समाजाच्या वतीने खूप चांगला असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले. त्यासाठी मी सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक अभिनंदन करतो. यावेळी दुसरं वर्ष दिंडीचं होतं. आम्हाला या दिंडी संदर्भात माहिती उशिरा मिळाली, परंतु पुढच्या वर्षी अधिक मोठ्या प्रमाणामध्ये दिंडीचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल असं मी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी आश्वासन देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.